हॅलो नमस्कार. तर चला आज मी तुमच्यासोबत अजून एक विदर्भ स्पेशल अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ही आपली जी रेसिपी आहे ना, ही हिवाळ्यामध्ये आपल्याला मिळते. ती म्हणजे ओल्या तुरीचे दाणे. हे ना हिवाळ्यात खूप इझिली मिळतात. त्यापासून आज आपण बनवणार आहोत मस्त असे झणझणीत रस्स्यातले गोळे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. चला सुरू करूया. आता ह्याच्यामध्ये मी कांदा घेतला आहे, थोडंसं खोबरं घेतलं आहे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहे. हे सगळं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मी हे आधी भाजून घेणार नाही आहे. आज मी डायरेक्टच करते आहे, थोडं सोपं व्हायला म्हणून. आता या तेलामध्ये 2 तमालपत्र घेतलेली आहेत आणि थोडेसे खडा मसाले घालणार आहे. तुमच्याकडे जर खडा मसाला पावडर तयार असेल ना, तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. तर इथे मी दालचिनी घेतली आहे, लवंग, मिरे आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे. ह्याला तेलामध्ये घालून चांगलं फुलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी आपण पेस्ट केली होती वाटण, ते ह्याच्यात घालायचं आहे. आणि आता हे सगळं कच्चं असल्यामुळे ह्याला मंद आचेवर चांगलं तेल सुटेस तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे की कांद्याचा कच्चेपणा चालला जायला पाहिजे म्हणून. आता हे होतं आहे, तोच तर आपण इथे गोळ्यांची तयारी करू. इथे मी हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत, ओल्या तुरीचे दाणे. ह्याला आपल्याला ओलसर ठेवायचं नाही आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पूर्ण सुकवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याला मिक्सर जारमध्ये घालायचं आहे. जिरं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि हिरव्या मिरच्या घालून ना ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. पण वाटण करताना ह्याच्यात पाण्याचा बिलकुल अंश नको आहे, त्यामुळे पाणी बिलकुल घालू नका. थोडंसं रफ बारीक झालं तरीही चालतं, एवढं काही नाही. आता बघा हे आपलं बारीक झालेलं आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा हे असं बारीक झालं आहे. थोडंसं रफ राहिलं तरी चालतं. आता इथे मसाल्यामध्ये बघा आपल्याला मसाला चांगला शिजला आहे, याला तेल पण छान सुटलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि ह्याला परत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे पूर्ण भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं मी पूर्ण घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता मिठाचं. आता ह्याला पुन्हा एक 4-5 मिनटं आपल्याला तेल सुटेस्तोवर शिजवून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण बारीक करून घेतला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एकदम थोडंसं बेसन घालणार आहे मी, फक्त बाइंडिंगसाठी म्हणून. आता बघा इथे बघा किती मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला. आता यात आपल्याला घालायचं आहे कणिक. ही कणिक जी आहे ही मी पहिले ड्राय रोस्ट करून घेतली आहे, चांगली लालसर रंगाची होईस्तोवर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याची अशी एक पेस्ट बनवून घेतली आहे, ती यात घालणार आहे. ती घालायची आहे आणि परतवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात घालायचं आहे आपल्याला आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घातली होती मी ह्याच्यामध्ये, त्याची पेस्ट घालायची आहे. आणि आता हे सगळं घालून आपल्याला एक 4 ते 5 मिनटं किंवा एक 7-8 मिनटं छान परतवून घ्यायचं आहे. हे छान परतवून झाल्यानंतर आता आपले सगळे ड्राय मसाले, हळद, तिखट, धनेपूड, थोडंसं जिरेपूड आणि काळा मसाला घालायचा आहे. आता हे मसाले घालून पण आपल्याला पहिले असंच कोरडंच भाजून घ्यायचं आहे, लगेच पाणी नाही घालायचं, म्हणजे जे मसाले आहेत ते सुद्धा छान शिजतील आहेत, कच्चेपणा राहणार नाही. आता ह्याला एक 3-4 मिनटं छान परतवून झाल्यानंतर गरम पाणी घालायचं आहे. आता या भाजीमध्ये आपण पूर्णतः गरम पाण्याचाच वापर करणार आहे, थंड पाणी घालायचं नाही. आता याला तेल सुटेस्तोवर आपण शिजवून घ्यायचं आहे. हे बघा किती मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला आणि आपला मसालासुद्धा छान शिजला गेलेला आहे. आता ह्याला थोडंसं परतवून घेऊया आपण आणि आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. हे बघा त्याच्यात मी गरम पाणी घातलं आहे. आता ह्याला हलकं गरम पाणी टाकून आपण उकळवून घेणार आहोत. आच कमीच ठेवायची आहे, फुल आचवर करू नका, नाहीतर तेल पण सुटत नाही आणि मसालाही छान शिजत नाही आपला. आता ह्याला थोडंसं अजून एक शिजवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घातली आहे मी, मसाला शिजताना छान लागते त्याची चव. आता इथे जे आपण बेसन घातलं होतं, मीठ घातलं होतं, ह्याला आपण मिक्स करायचं आहे आणि ह्याचे एकदम हलक्या हाताने गोळे बांधायचे. चुकूनही ह्याला दाबून खूप टाईट असे गोळे बांधू नका, नाही तर आतून पूर्ण कच्चं राहील. अशा पद्धतीने ह्याचे एकदम हलक्या हाताने गोळे करून घ्यायचे. आणि हे बघा आपल्या भाजीला छान तेल सुटलं आहे आपल्या रस्स्याला. आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं आहे गरम पाणी. आता पूर्ण भाजीला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं आपण आता सगळं घालणार आहोत. जवळपास 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे, कारण ही जशी जशी थंड होईल भाजी घट्ट होईल, त्यामुळे पाणी मी आधीच थोडं जास्त घालणार आहे, कारण गोळे शिजायलासुद्धा आपल्याला रस्सा लागणार आहे, पाणी लागणार आहे. प्लस जेव्हा भाजी जशी जशी थंड होईल ना, ती अजून घट्ट होत राहते. त्यामुळे बघा आता ह्याला, आणि हो, जोस्तोर या पाण्याला रस्स्याला छान खतखत उकळी येत नाही तोस्तोर याच्यात गोळे चुकूनही घालू नका. हे बघा किती छान उकळी आली आहे ह्याला. जोस्तोर अशी खतखत उकळी येत नाही, गोळे घालायचे नाही, नाहीतर ते सगळे गोळे फुटून जातील आहे आणि त्याचं पिठलं तयार होऊन जाईल आहे. त्यामुळे छान उकळी आल्यानंतर टाकायचे आणि टाकल्यानंतर एक 2 ते 3 मिनटांनी बघा हे कसे एकदम वरती यायला लागतात. ह्याचा अर्थ हे छान शिजून राहिले आहेत आणि हलके झालेले आहेत.
जेव्हा हे हलके होतात ना तेव्हा असे एकदम वरती येतात. तर हे बघा आता ही आपली झालेली आहे, पण ह्याला छान एक 10 ते 12 मिनटं ह्याला कमी आचेवर मस्त उकळून घ्यायचं, जेणेकरून आपले गोळे पण आतपर्यंत शिजलेले आहेत, रस्साही जरा घट्ट होईल आहे. तर बघा इथे आपली भाजी ऑलमोस्ट बनून तयार आहे. एकही गोळा फुटला नाही आहे आपला. एकूण एक गोळा छान व्यवस्थित असा परफेक्ट झालेला आहे आणि रस्सा पण बघू शकता. आता तुम्हाला हा थोडा पातळ वाटतो आहे, तेल पण छान सुटलेलं आहे. पण हा जशी भाजी थंडी होईल रस्सा एकदम घट्ट होणार आहे ह्याचा. त्यामुळे पहिलेच घाबरू नका की बाप रस्सा खूप पातळ झाला. आता घालायची आहे ह्याच्यावर कोथिंबीर. गॅस करायचा आहे बंद आणि आता ह्याला असंच ह्याच्यावर झाकण ठेवून एक 3-4 मिनटं आपण ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ह्याची वाफ ह्याच्या आतमध्येच राहील आहे. आणि एक 3 ते 4 मिनटानंतर आपण ह्याला सर्व करणार आहोत. हे बघा आता ही आपली भाजी तयार आहे. आपण सर्व करूया. आणि जर इन केस तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही दुपारी जेवायला बसल्यानंतर भाजी फार घट्ट झाली आहे, तर थोडंसं तुम्ही त्यात गरम पाणी टाकून एक उकळी काढू शकता. भाजी खूप छान लागते. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भाजी एकदम सिंपल झटपट अशी बनणारी आहे. तुम्ही एनी टाईम हिला बनवून खाऊ शकता. प्लस तुरीच्या दाण्यांची आमटी कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ह्याच्याशीच रिलेटेड एक रस्स्यातले गोळे म्हणून अजून एक रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तीसुद्धा नक्की बघा. अशीच आहे पण थोडंसं वेगळा पॅटर्न आहे त्याचा. ती चण्याच्या डाळीची बनवलेली आहे, ही तुरीच्या दाण्यांची बनवलेली आहे. आणि अशाच तुरीच्या दाण्याच्या तुम्ही भरपूर रेसिपीज बनवू शकता, कशातही घालून खाऊ शकता. ही तुरीचे दाणे खूपच मस्त लागतात. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. थँक्यू.